चेहऱ्यावर जर पिगमेंटेशन असेल, वांग असेल, तर चेहरा निस्तेज असा दिसतो. ही वांग होण्याची अनेक कारणे वेगवेगळी आहेत. वांग होण्याची काय कारणे आहेत ही जर आपण चांगल्या प्रकारे जाणून घेतली तर यावर उपाय करणे देखील आपल्याला सोपे जाईल. जर आपण कारणांपासून लांब राहिलो तर 50% इथेच आपले हे वांग पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते आणि जे राहिलेले 50% पिगमेंटेशन आहे हे आपण घरगुती उपायांनी देखील कमी करू शकतो. तसेच यावर आयुर्वेदिक उपचार देखील आपण घेऊ शकतो. नमस्कार, मी डॉक्टर शीतल लोमटे आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये आपले स्वागत करते. आज आपण वांग म्हणजेच पिगमेंटेशन याची काय विविध कारणे आहेत आणि यावर आपण काय आयुर्वेदिक उपचार करू शकतो, तसेच घरगुती उपायांनी हे कसे काय कमी करू शकतो याविषयी संपूर्ण माहिती बघूया. त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चेहऱ्यावरील त्वचेवर वांग होण्याची विविध कारणे आहेत. या कारणांविषयी सर्वप्रथम आपण सविस्तर वर्णन बघूया. हायपर पिगमेंटेशन होण्याचं पहिलं कारण म्हणजे उन्हामध्ये अधिक काळ राहणे किंवा उन्हामध्ये काम करणे. उन्हाचा जेव्हा त्वचेवर डायरेक्ट संपर्क येत असतो त्यावेळेला आपल्या त्वचेचे जे काही मेलॅनिन असते हे वाढत असतात आणि यामुळे हे पिगमेंटेशन हे होत असतात. खूप वेळपर्यंत जर स्विमिंग केले तर तेव्हा देखील त्वचा ही काळी पडायला लागते. उन्हाप्रमाणेच कोरडा वारा किंवा थंड वारा जर चेहऱ्याला वारंवार लागत असेल तर अशा वेळी देखील चेहऱ्यावरील पिगमेंटेशन हे वाढत असतात. चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील आणि ते पिंपल्स जर नखाने फोडण्याची सवय असेल तर तो पिंपल गेल्यानंतर देखील तिथे काळा डाग हा शिल्लक राहतो. चेहऱ्यावर वांग हे हार्मोनल इम्बॅलन्समुळे देखील येत असते. मानसिक तणाव जर दीर्घकाळपर्यंत असेल तरी देखील व्यक्तीच्या चेहऱ्यावर काळे डाग हे येत असतात. याबरोबरच जर दीर्घ आजाराने व्यक्ती ग्रस्त असेल आणि हा आजार बराच काळपर्यंत त्याच्या शरीरात राहिला असेल तरी देखील त्याची त्वचा ही काळी पडायला लागते, चेहरा हा निस्तेज असा दिसायला लागतो. आपला आहार जर परिपूर्ण असा नसेल तरी देखील चेहऱ्यावर काळे डाग हे पडायला लागतात. प्रेग्नन्सीमध्ये देखील ज्या वेळेला हार्मोनल चेंजेस झालेले असतात शरीरामध्ये त्यावेळी देखील बऱ्याच स्त्रियांना हायपर पिगमेंटेशनचा म्हणजेच वांगचा हा त्रास सुरू झालेला आढळतो. आणि त्वचेची जर योग्यरित्या काळजी घेतली नाही, चेहरा स्वच्छ धुतला नाही किंवा उन्हामध्ये जाताना वाऱ्यामध्ये जाताना जर चेहरा व्यवस्थित कव्हर नाही केला तरी देखील त्वचा ही काळी पडायला लागते, त्यावर पिगमेंटेशन हे यायला लागतात. अशा प्रकारे ही विविध कारणे आहेत ज्यामुळे चेहऱ्यावर वांग हायपर पिगमेंटेशन हे येऊ शकतात. हायपर पिगमेंटेशन म्हणजेच वांग जाण्यासाठी आपण काय करायला हवे हे बघूया. कारणे सांगितलेली आहे ज्यामुळे पिगमेंटेशन हे होत असतात, त्या कारणांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करावा. पिगमेंटेशन असेल तर आपल्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आपला आहार हा कसा असायला हवा हे बघूया. आयुर्वेदीय दृष्टिकोनातून आपल्या शरीरामध्ये 7 प्रकारचे धातू असतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो आणि शुक्र. शुक्र म्हणजे स्त्रीबीज, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये पुरुषबीज म्हणजेच शुक्र. यापैकी रस, रक्त हे जे 2 धातू आहेत याद्वारे आपली त्वचा म्हणजेच पित्त हे तयार होत असतं. आपल्या शरीरातील पित्त दोष आणि रस आणि रक्त धातू यांचे पोषण जेवढ्या चांगल्या प्रकारे होईल तेवढी आपली त्वचा ही चांगली अशी राहत असते. मग पित्त दोष आणि रस आणि रक्त धातू यांचे पोषण होण्यासाठी काय खावे हे बघूया. आपल्या आहारामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आवर्जून करावा, ज्यामध्ये दूध, तूप, पनीर, लोणी यांचा समावेश असायला हवा. 2 वेळेच्या आहारामध्ये भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. दुपारच्या वेळी जेव्हा भूक लागते अशा वेळी सीझनल फ्रूट हे आवर्जून घ्यावे, ज्यामध्ये सफरचंद, केळी, सीताफळ
जाम किंवा इतर अनेक फळं आहेत, यापैकी कुठलेही एक फळ रोज आपण खाऊ शकतो. टोमॅटो, गाजर, काकडी, लिंबू, बीट यापासून बनवलेले सॅलड हे आपण आहारामध्ये घ्यावे. दररोज लोणी काढलेले ताक जर आपण दुपारच्या वेळी घेतले तर आपली जे रस आणि रक्तधातू आहे हे अतिशय उत्तम राहतात आणि त्यामुळे आपली त्वचा देखील चांगली राहते. खजूर, बदाम, शेंगदाणे, गूळ, तीळ या पदार्थांचा आहारात आवर्जून समावेश करावा. तसेच जेवणाची आणि झोपेची वेळ ही नियमित ठेवावी. जर आपण अतिप्रमाणात जागरण केले आणि जेवण जर आपल्या वेळेवर घेतले नाही तर यामुळे शरीरातील वातदोष हा वाढतो आणि वातदोष ज्या वेळेला शरीरातला वाढत असतो त्यावेळेला त्वचा ही काळी पडायला लागत असते. हे बघितले आपण आपल्या आहारामध्ये काय बदल करायला हवा. यासोबतच आपण चेहऱ्यावर कुठले आपण लेप लावू शकतो की ज्यामुळे चेहऱ्यावरील काळेपणा, पिगमेंटेशन जाण्यास मदत होईल. हे सर्व जे लेप आहे हे घरगुती असेच आहे, त्यामुळे आपण ते घरी जे जे पदार्थ आहेत यापासूनच आपण हे लेप तयार करणार आहोत. सर्वप्रथम असते की आपल्या त्वचेवर साठलेली जी काही डेड स्किन आहे हे निघून जाणे महत्त्वाचे. यासाठी आपल्याला घरगुती स्क्रब आपण वापरू शकतो. यामध्ये मसूर डाळ पीठ, बेसन पीठ आणि लिंबू यांचा वापर स्क्रब म्हणून करू शकतो. आठवड्यातून 2 वेळा जर आपल्या चेहऱ्यावरील त्वचेला हा स्क्रब लावला तर त्वचेवर जमा होणारी जी काही धूळ, धुळीचे कण किंवा डेड स्किन आहे हे निघून जायला मदत होईल. परंतु यापेक्षा जास्त प्रमाणात जर आपण स्क्रब केला तरी देखील त्वचा ही खराब व्हायला लागते. त्यामुळे आठवड्यातून 1 किंवा 2 वेळाच आपण स्क्रबचा वापर हा करावा. ज्यांची त्वचा ही कोरडी अशी आहे यांनी स्क्रब भिजवताना त्यामध्ये दुधाचा समावेश करावा किंवा दुधाची साय देखील आपण या स्क्रबमध्ये मिक्स करून लावून ठेवू शकतो. ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी स्क्रब हा भिजवताना गुलाबजलाचा वापर करावा. बेसन पीठ, मसूर डाळ पीठ आणि लिंबू याबरोबरच आपण हा जो लेप लावणार आहोत हा 10 मिनिटं तसाच चेहऱ्यावर राहू देऊन 10 मिनिटांनंतर चेहरा ओला करून हळुवारपणे स्किनला चोळून हा लेप काढून टाकावा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून ॲलोवेरा जेल हे चेहऱ्याला लावावे. अशा प्रकारे जर आपण स्क्रब आठवड्यातून एकदा केले तर आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जायला मदत होईल. स्क्रब झाल्यानंतर एक 10 मिनिटांनंतर ॲलोवेरा जेल लावून ठेवल्यानंतर 10 मिनिटांनंतर चेहरा परत धुवून घ्यावा. आणि आता मी जे 4 लेप सांगणार आहे त्यापैकी कुठलाही एक लेप तुम्ही दररोज चेहऱ्याला लावू शकता. दररोज वेळ नसेल 1 दिवसाआड लावावा. यामधील पहिला लेप आहे त्यामध्ये आपण वापरायचं आहे 1 चमचा बेसन, 1/4 चमच हळद, लिंबाचा रस आणि दूध यांचे मिश्रणाचा लेप हा चेहऱ्याला 20 मिनिटं लावून ठेवावा. 20 मिनिटांनंतर चेहरा ओला करून साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. लिंबू आणि दूध नसेल तर आपण डायरेक्ट दही देखील आपण वापरू शकतो. चेहरा धुतल्यानंतर ॲलोवेरा जेल चेहऱ्याला लावून ठेवावे. यामुळे चेहरा ड्राय हा असा पडत नाही आणि त्यामुळे त्वचा मऊ अशी राहायला मदत होते. दुसरा लेप आहे पपईचा गर आणि लिंबू या दोघांचे मिश्रणाचा लेप हा चेहऱ्याला दररोज लावावा. लेप हा 20 मिनिटांपर्यंत चेहऱ्याला लावून ठेवावा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून आपण ॲलोवेरा जेल चेहऱ्याला लावून ठेवावे. तिसऱ्या प्रकारच्या लेपमध्ये टोमॅटोचा रस आणि लिंबू यांचा लेप हा चेहऱ्याला लावायचा आहे. हा देखील 20 मिनिटं आपल्या चेहऱ्याला लावून ठेवायचा आहे आणि यानंतर आपण साध्या पाण्याने चेहरा धुवून ॲलोवेरा जेलचा लेप हा चेहऱ्याला लावायचा आहे. तो देखील 10 ते 15 मिनिटांनंतर धुवून टाकायचा. चौथ्या प्रकारचा लेप हा यामध्ये मुलतानी माती, गुलाबजल आणि कोरफडीचा ताजा गर हा लावायचा आहे. हे मिश्रण चेहऱ्याला लावून 20 मिनिटपर्यंत चेहऱ्याला ठेवायचे आणि त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर चेहऱ्याला ॲलोवेरा जेल देखील लावू शकतो किंवा कोरफडीच्या गराचा रस हा देखील थोडा वेळ आपण लावून ठेवू शकतो. हे 4 प्रकारचे लेप
सगळेच आपल्याला लावण्याची गरज नाही. यापैकी कुठलाही एक लेप आपण दिवसातून एकदा लावू शकतो. दररोज वेगवेगळे लेप देखील आपण चेहऱ्याला लावू शकतो. आपल्याला 7 दिवसामध्ये चेहऱ्यामध्ये फरक झालेला जाणवेल. दररोज सकाळी उठल्यानंतर आपण केवळ मध आणि लिंबाचा रस चेहऱ्याला लावून ठेवावा आणि आंघोळीच्या वेळी तो धुवून घ्यावा. असे केल्याने देखील त्वचा नितळ राहण्यास मदत होते. हार्मोनल चेंजेसमुळे जर चेहऱ्यावर वांग येत असतील तर आपल्याला या बाह्य उपचाराबरोबर आपल्याला अंतर्गत उपचार देखील करणे गरजेचे आहे. यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्यावा. प्रेग्नन्सीमध्ये जर पिगमेंटेशन वाढली असेल तर प्रेग्नंट लेडीने आपल्या आहाराकडे आवर्जून लक्ष द्यावे. मी सांगितल्याप्रमाणे आपल्या आहारामध्ये जे काही पदार्थ आहे यांचा समावेश करावा आणि बाह्यतः जे लेप सांगितलेले आहे हे देखील आपण लावावे. तर अशा प्रकारे आपण आपल्या आहाराकडे लक्ष दिले आणि बाह्यतः घरगुती लेप लावले तर आपले पिगमेंटेशन वांग हे नक्कीच कमी होऊ शकते. परंतु तरी देखील आपले चेहऱ्यावरील काळे डाग हे कमी होत नसेल तर आपण आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा, ज्यामध्ये आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही देत असतो, ज्यामध्ये औषधोपचाराबरोबर पंचकर्म उपचार देखील केले जातात. तर आजचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. धन्यवाद.